तर मंडळी, नवी मुंबई वाशीमध्ये सेक्टर 14मध्ये मी माझ्या मुलांना गार्डनमध्ये घेऊन गेलेली. आणि मंडळी, तिथं गेल्यानंतर आहे ना, समोर रहिजा नावाची बिल्डिंग आहे, म्हणजे टावर आहे. तिथे 10 आणि 11व्या माल्यावरती दिवाळीमध्ये अशी आग लागलेली. आणि आम्ही आग लागल्यानंतर दुसऱ्या दिवशीच काहीतरी गेलेली, तर हा सगळं आम्हाला बिल्डिंगचं सगळं हे बघायला वाटलं. खूप वाईट वाटलं मंडळी. 2-3 दिवसाची दिवाळी असते, पण त्या 10व्या आणि 11व्या माल्यावरची माणसं त्या आगीमध्ये होरपळून मेली, कोणी गुदमरून, मुलं गुदमरून मेली. तर खूप वाईट वाटलं. काय माहिती नाही काय झालं. कोण बोलतं रॉकेट गेलो, कोण बोलतं शॉर्ट सर्किट झालं, काय झालं काहीच नाही कळालं. पण इथे ह्या 12 आणि 11व्या माल्यावरती माणसं मेली असे तिथे लोक बोलत होते. आणि खूप वाईट वाटलं आहे बिल्डिंगकडे बघून, कारण त्यांचं पूर्ण फर्निचर वगैरे सगळं घरातलं सामान पण एकदम जळून खाक झालेलं. तर अशा बाबा कोणावरती असं संकट येऊ नये असं देवाशी प्रार्थना करते. आणि बाबा, हे दिवाळीचे 4-5 दिवस निघून जातात, पण असे नुकसानी आणि जीवितहानी होते. तर खूप वाईट वाटलं हे सगळं बघून. आणि हे बिल्डिंग बघून पण खूप वाईट वाटत होते. टावर ही पूर्ण अशी जळालेली. मला तर ॲक्च्युली वाटतं की ते रॉकेट वगैरे सगळं सरकारने बंदच करायला पाहिजे, कारण मला असं रॉकेट वगैरे जाण्याची पण शक्यता असते, कारण ते रॉकेट वरती उडतात नाही, एखादा बाहेर एशी वगैरे लावले असते, कनेक्शन असतं, तर तिकडे पण शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. आणि हे बघा, खूप जळालेली बिल्डिंग आहे, खूप जळली. आणि खूप बघून म्हणजे वेगळंच वाटत होतं तिथे. तर हे बघा, असं दिवाळीमध्ये